तुम्ही M2M सुरू केलं, ते विजयदुर्गपर्यंत जाण्याची त्याची व्यवस्था होती. महिनाभरामध्ये तो प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर होता भला, पण तो बंद पडला. त्याच्यामध्ये जाणाऱ्या गाड्यांची संख्या ही तुलनेनं एक 100 पेक्षा जास्त 150 गाड्या जाऊ शकतील अशी ती व्यवस्था होती. तुम्हाला नाही का वाटत की तो प्रकल्प चालू राहण्यासाठी जर प्रवाशांची संख्या त्या M2M मधून वाढवली आणि तो तुमचं होमपीच असलेल्या अगदी तळ कोकणात सिंधुदुर्ग किंवा वेंगुर्ला, मालवण या किनारपट्टीपर्यंत जर ते नेता आलं असतं, तर ते अधिक फलदायी नसतं का झालं? मी तुमचे आभार कुठे तो अडकला आणि काय त्याचं चुकलं? मी तुमचे आभार मानतो हा प्रश्न विचारण्यासाठी. कारण का तुमचा जो व्ह्यूअर वर्ग आहे, बघणारा तो जास्त कोकणातला आहे आणि म्हणून कोकणातल्या माणसाचा प्रश्न हे तुम्ही तुमच्या माध्यमातून मला विचारतायत आणि म्हणून त्यांना उत्तर देण्याची संधी ही टाईम महाराष्ट्रातून मला मिळते. असं आहे की राजेशजी एक समजून घ्या, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आम्ही बंदर खात्याचा एक आम्ही भाग आहोत आणि याचा चेअरमॅन मी आहे आणि मला एक CEO आहे. आमच्याकडे असे M2M चालवणारे विविध ऑपरेटर आम्हाला संपर्क करतात, आमच्याला प्रस्ताव पाठवतात की आम्हाला ह्या रूटवर चालवायचं आहे, तुम्ही आम्हाला परवानग्या द्याल का? आणि परवानगी देणारी एजन्सी म्हणून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खातं असतं. ते आम्ही चालवत नाही, आमच्याकडे ऑपरेटर आता उदाहरण ओला, उबर किंवा विविध ते टॅक्सी सर्व्हिस आहेत, ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टरकडे त्याचा प्रस्ताव पाठवतात आणि ट्रान्सपोर्ट मंत्रालय त्याला परवानगी देतं, बाबा हा तू ऑपरेट, चला तुम्ही ऑपरेट इथे करा, ऑपरेट तिथे करा. तशाच पद्धतीची परवानगी आम्ही M2M ह्यांना कंपनीला दिली, ऑपरेटरला दिली. प्रायोगिक तत्वावर आम्हाला तो रूट तपासायचा होता की नेमकं त्या रूट कसा चालतो, काय अडचणी येतात का, त्याच्यामध्ये फिशिंग करणारे जे काही आमचे बांधव आहेत त्यांना त्या बाबतीत त्याचा त्रास काय होतो का. आणि म्हणून पहिला आम्ही त्याला विजयदुर्गपर्यंत घेऊन गेलो. कारण का ओरिजिनल रूट काय होता, इथून मांडवाला एक स्टॉप, त्याच्यानंतर महाडला एक स्टॉप, दिघी बंदर जिथे बनत आहे, त्याच्यानंतर रत्नागिरीला एक स्टॉप, त्याच्यानंतर विजयदुर्ग, त्याच्यानंतर वेंगुर्ला, असा तो टप्प्याटप्प्याने तो होणारा तो स्टॉप होता. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये काही त्यावेळी फिशिंग सीझन चालू असल्यामुळे त्याच्या फॅनमध्ये काही जाळ्या आला आणि त्याच्यामध्ये त्या बोटला काही म्हणजे डॅमेज झालं आणि त्याच वेळी नेमकं युद्ध, आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाली. ती बोट आलेली आपण आखाती देशातूनच संबंधित लोकांनी तिथून आणली होती, M2Mच्या लोकांनी, जे आज इथून ते अलिबाग पण तेच लोक चालवतात. ते M1M आहे, हे M2M आहे. आजही इथून ते अलिबागची ती बोट सुरू आहे आणि म्हणून आखाती देशामध्ये ते सगळे युद्धाची परिस्थिती चालू असल्यामुळे तो डॅमेज झालेले जे पार्ट आहेत ते रिपेअर करू शकले नाही. त्याच्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागला. कदाचित युद्ध परिस्थिती नसती तर बोट परत चालूही झाली असती. एक त्याच्यातून वाईटातून चांगलं असं झालं की आम्हाला आमच्या चुका कळल्या. एक्झॅक्टली. आम्हाला आमच्या चुका कळल्या तर काय करू नये. आता जेव्हा आम्ही परत एकदा लोकांसमोर येऊ, आम्ही परत एकदा ती बोट लोकांसमोर येऊ, तर आम्हाला आता कळेल की बाबा आता जसं तुम्ही बोला प्रवासी संख्या वाढवा, गाड्यांमध्ये ह्या करा, रेटमध्ये असे बदल करा. दर हा सगळ्यात महत्वाचा. हो, आज पण बघा दिवा सावंतवाडी ही एक रेल्वे आहे, ती प्रत्येक स्टेशनवर थांबत जाते, पण गरीब कोकणी माणूस हा त्या रेल्वेने आजही कोकणात जातो. दर कमी असल्यामुळे ते त्याला शक्य होतं. या M2Mचे जे दर आहेत हे फक्त लक्ष्मीपुत्रांसाठी होते का, किंवा त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून अशा परत पद्धतीच्या एक चांगला दुसरा प्रश्न तुम्ही विचारला. मुद्दा असा आहे की आपण ही बोट काय सुरू केलेली, पर्यटनाला वाढ करण्यासाठी. जेव्हा इथे मोठे टूर एजंट त्यांनी जे ग्रुप तुम्ही बघा पाठवतात, केसरी, बरोबर. राजाराणी ट्रॅव्हल्स, विना ट्रॅव्हल, तेव्हा हे ग्रुप आपल्याला संपर्क करावे आणि ज्यांना कोकण बघायचं आहे ते त्या M2M बोटनी त्या रत्नागिरीत जावे, सिंधुदुर्गात जावे, ह्यासाठी ती बोट आपण प्रामुख्याने ती सुरू केलेली. प्रवाशांना कोणाला आपल्या ग्रामस्थांना जायचं असेल तो पण एक पर्याय आहे, पण ग्रुप मोठ्यातले मोठे पर्यटकाचे त्याच्या माध्यमातून जावे ह्या उद्दिष्टाने प्रामुख्याने ती बोट होती. आणि म्हणून तुम्हाला तो दर, तुम्ही बोटीत बसला नव्हतात म्हणून कदाचित त्या बोट केवढी 5 स्टार सुविधेची होती हे कदाचित तुम्हाला बघायला मिळालं नाही. परत जेव्हा सुरू होईल तुम्ही निश्चित पद्धतीने बघा. आणि म्हणून प्रामुख्याने पर्यटन वाढवण्यासाठी ती बोट होती. आता आमच्याकडून त्या सगळ्या संबंधित ऑपरेटरना त्या चुका कळलेल्या आहेत, ते सुधार करण्याचं काम सुरू आहे. तसं पण आता पाऊस असल्यामुळे समुद्र आता रफ असल्यामुळे आम्ही बंद केलेले आहेत. येणाऱ्या जेव्हा सप्टेंबरपासून जेव्हा परत सीझन ओपन होईल, राजेशजी आपण अजून ते संबंधित ऑपरेटर आता परत एकदा ते प्रस्ताव आमच्याकडे पाठवलेले आहेत. परत नवीन स्वरूपात चांगल्या पद्धतीने चांगल्या सुविधा देत
आणि अजून जास्त थांबे वाढवत तुम्हाला M2M ती बोट चालताना निश्चितपणे दिसेल. दुसरं एक चांगली गोष्ट अशी झाली, अजून ऑपरेटर लोकांनी आम्हाला संपर्क केलेला आहे ज्यांना त्या रूटवर चालायचं आहे. कॅन्डला नावाची बोट आहे, अजून 2-3 ऑपरेटर, काही गुजरातचे काही ऑपरेटर आहेत ज्यांना ही बोट अशाच पद्धतीची मुंबई टू कोकणची रूट चालवायचं आहे. तसे आता आपण पर्याय प्रत्येकाला देणार.